या क्षणाची मोठी बातमी, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे। 1 मे रोजी या चिमुकलीचा मृतदेह समोर आलेला होता। त्यानंतर प्राथमिक तपासामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं लक्षात आलेलं होतं। दुसऱ्या दिवशी 2 मेला संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं। आता या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। 25 तारखेला गुन्हे सिद्ध झाले होते। 4 दिवसांचा वेळ न्यायालयाने घेतलेला होता। आज निकाल वाचन झालेला आहे आणि नसरापूर प्रकरणातील आरोपीला भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। ही शिक्षा सुनावताना न्यायालयाने या प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअर, अति दुर्मिळ असं प्रकरण म्हटलेलं आहे आणि आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। तर महिलाचा दगड हे प्रकरण, या प्रकरणातली शिक्षा, या प्रकरणातला निकाल ठरेल असंही न्यायालयाने म्हटलेलं होतं। त्याप्रमाणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आरोपीचं वय 65 वर्ष आहे याचा विचार केला जाणार नाही, न्यायालयाने निकाल वाचनादरम्यान हे स्पष्ट केलं होतं। आता या आरोपी भीमराव कांबळेला, या विकृताला, या नराधमाला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या न्यायालयाच्या बाहेर आहेत। तुषार, अनेक जण न्यायालयाबाहेर जमले होते जे फाशीच्या शिक्षेची मागणी करत होते, त्यांच्या प्रतिक्रिया आता समजून घ्याव्या लागतील। तुषार, त्यांच्यावर कुठेतरी भविष्यात नसरापूर प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा खरं तर आता जाहीर करण्यात आली। न्यायालयाबाहेर अनेक जण या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। नसरापूर प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा खरं तर आता जाहीर करण्यात आलेली आहे। भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा खरं तर देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जो निकाल आहे तो आता खरं तर वाचन होताना एकंदरीत वाचन पूर्ण झालेलं आहे आणि फाशीची शिक्षा खरं तर न्यायालयाने दिलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर फाशीची शिक्षा खरं तर सुनावली आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर हत्येनंतर लैंगिक अत्याचारही खरं तर सुरू ठेवले होते असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा ही अपुरी पडेल असंही कोर्टाने खरं तर बोललं गेलं होतं। कारागृहातील कारागृहाचं जे वागणं आहे तेही खरं तर तपासलं गेलं होतं आणि त्या तुषार, तुम्हाला थोडं थांबवतो। चित्रा वाघ बोलतायत, आपण ऐकूया। मजबूत होता है और बहुत इम्पोर्टेंट होता है, जिसकी वजह से केस और स्ट्रांग बनता है। नसरापुर केस हो या और केसेस हो, इनमें इसका बहुत बड़ा योगदान रहा है। हमारी और भी प्रलंबित केसेस है, वो भी केस फास्ट ट्रैक पे चल के जल्द से जल्द उन्हें न्याय मिलेगा, ये मुझे पूरा विश्वास है। देखिए, ऐसा है कि सिर्फ न्याय हो गया ये कहना काफी नहीं है, वो न्याय दिखना चाहिए। जब वो न्याय दिखेगा, समाज में समाज देखेगा तो उसके पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपले प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। ते न्यायालयाच्या बाहेरच्या परिसरातून आहेत। तुषार, न्यायालयाच्या बाहेर अनेक जण जमलेले होते जे फाशीच्या शिक्षेची मागणी करत होते। आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तुषार, तरी न्यायालयाबाहेरची दृश्य आपण पाहतोय आणि आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। हा निकाल माइलस्टोन ठरेल, मैलाचा दगड ठरेल असं न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि मैलाचा दगड ठरेल याप्रमाणे फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावलेली आहे।